and how it was lost in second generation itself. शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगत होते, कारण साताऱ्याला राजधानी स्थापन केली होती. ते त्यांच्यात जे गुण होते ते आपण घेतले पाहिजे. त्यांच्यातला विशेष गुण असा होता की त्यांच्यात कोणतेच दोष नव्हते. जे आपल्या माणसामध्ये दोष असतात, कोणाला कशाची सवय, कोणाला कशाची लत, कोणाला काहीतरी वेड्यासारखे एखाद्याच्या मागे लागले तर लागले. त्याच्यावरनं हे सिद्ध होतं की ते अंशावतार होते. अंशावतार असल्यामुळे त्यांना कोणतीच वाईट सवय, वाईट खोटं बोलणं, दारू पिणं वगैरे असं म्हणजे त्यांना सांगावं लागत नसे, ते तसे नव्हते. दुसरं अत्यंत स्वभावानी गोड होते. स्वभाव फार गोड होता, अत्यंत गोड स्वभावाचे, आणि आईला पूर्णपणे समर्पित होते. कधीही त्यांनी कुणाला वाकडा शब्द बोलला नाही किंवा कुणावर ओरडले नाहीत, कुणावर बिघडले नाही. हे दोन गुण फार कठीण असतात. जेव्हा मनुष्याला इतकं आईचं वरदान असतं, आणि इतकंच नव्हे, त्या वरदानामध्ये एक महत्वही येतं, कारण ते महाराज होते, पण तरी सुद्धा स्वभावामध्ये अत्यंत गोडवेपणा होता आणि स्वतःबद्दल शिष्टपणा नव्हता की मी राजा आहे आणि हे गोरगरीब आहेत किंवा हे मावळे आहेत, त्यांच्याशी कसं बोलायचं. त्यांच्याबरोबर बसायचं, त्यांच्यावर भाकरी खायची, कांदा भाकरी त्यांच्यावर मजेत खात असत. रात्रंदिवस प्रवास करायचे घोड्यावर, कुठेही रात्रीचं झोपायचं, काही करायचं. अशा रीतीने त्यांनी आपलं आयुष्य काढलं आणि अत्यंत हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा संभाजी महाराज आणि शाहू महाराजांचं भांडण झालं, त्याला कारण एकच होतं, भाऊ. जे लोक परमेश्वराच्या कार्यात आहेत त्यांना सगळ्यांना जोडून असलं पाहिजे, तोडलं नाही पाहिजे, तोडून बोलायचं नसतं. शिवाजी महाराजांची प्रथा अशी नव्हती. ज्यांनी काही कार्य केलं त्याचं केवढं महत्व करत असत. आपल्याला माहिती आहे, सिंहगड जिंकल्यावर ते म्हणाले की गड मिळाला पण सिंह गेला. केवढी मोठी गोष्ट आहे की गड मिळाला तर काय झालं, पण सिंह गेला आमचा. आणि ते सगळं काय त्यांचं जे वागणं होतं त्याच्यामध्ये आपण हे शिकलं पाहिजे की सहजयोगात सुद्धा दुसऱ्या माणसाचं महत्व करणं फार जरुरी आहे. आपल्या देशाला जर बदलून काढायचं आहे तर जसं आपण शिवाजींचंच आपल्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे आणि बघितलेलं आहे की पहिली गोष्ट, स्वतःमध्ये काही दोष नसला. ज्या माणसात स्वतः दोष आहे तो दुसऱ्यांना काय सांगू शकणार. दुसरं म्हणजे असं की जे त्यांचे फॉलोअर्स होते त्यांना सुद्धा त्यांच्याबद्दल नितांत प्रेमाच्या दमावरतीच तुम्ही राहिलं पाहिजे. प्रेम हे सहजयोगाचं अन्न आहे. आपण किती दुसऱ्यावर प्रेम केलं, दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा आपण दुसऱ्यांना किती दिलं ते बरं.